कल्ला मस्ती धमाल खाला दंगा खुशाल झाली घंटा आता मधली सुट्टी घोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी सारखी शिस्त आणि पहारे मुलांना ती द्याना मुलांना जरा किलबिल त्या पाखरास वाऱ्यावर वाहण्यास देत जाई पंख मधली सुट्टी घोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी मधली सुट्टी फ्रुटी सोबत मधली सुट्टीमध्ये मी सलील कुलकर्णी पुन्हा एकदा तुमचं खूप मनापासून स्वागत करतो। जुक्कू 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 आगीनं गाडी धुरांच्या रेषा हवेत काढी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया असं म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर येतं ते कोकणच। आज कोकणातल्या रत्नागिरीच्या लोकमान्य टिळकांच्या रत्नागिरीच्या फाटक हायस्कूलमध्ये आपण आलोय। हे छोटे छोटे कोकणवासी काय बोलतायत हे ऐकायला। मला ही शाळा सॉलिड आवडली। शाळेत विहीर शाळेत रहाट क्या बात है ना। आपल्याला गोष्टीच्या पुस्तकात पण आजकाल बघायला मिळत नाही आणि इथे शाळेतल्या मुलांना प्रत्यक्ष विहीर खरी खरी विहीर। त्यामुळे आता मला उत्सुकता आहे की या शाळेतले रत्न पण फार वेगळे असतील फार सॉलिड असतील। तुम्हाला माहिती आहे या शाळेतला माजी विद्यार्थी कोण आहे? आपला लक्ष्मीकांत बेर्डे या शाळेमध्ये होते 6वीत आणि 7वीत। आता इथली रत्न त्यांच्याशी गप्पा मी वाट बघतोय। चला। आणि आता माझ्याबरोबर श्रुती आहे जी मॉनिटर आहे आणि जी खूप स्ट्रिक्ट मॉनिटर आहे। तिला अजिबात दंगा केलेला चालत नाही बडबड केलेली चालत नाही हो ना श्रुती? हो अजिबात नाही। तू सहनच नाही करत? नाही कारण का शिक्षा होते ना मॉनिटरला। मॉनिटरला शिक्षा होते? हो कारण का सगळ्या मुलांना ओरडा देण्यापेक्षा मॉनिटरला दिलं तर मॉनिटर आणखीन हे करेल ना। काय करेल म्हणजे दम लावून ते सगळ्यांना ओरडेल। तुझी नुसती अजगलर गप्पा बसवर तुला मजा येते? त्यांना लेक्चर देते। कसं देतेस दाखव ना। ए शांत बसायचं नाही तर मॅडमने नाव सांगितलं ना आता तुमचं काय खरं नाही असं वगैरे। कोण आदर्श आहे का तुला गप्प बसवण्यामध्ये? दम सगळ्यात जास्त कोण देतं तुझं? मला खानसे मॅडम माझ्या वर्ग शिक्षिका। सॉलिड दम देतात त्या मुलांना? हो। कसं जपतात त्या? म्हणजे खूप मोठ्याने ओरडतात त्या पण त्या चांगल्या आहेत तशा चांगल्या आहेत पण मस्ती झाली तर त्यांना अजिबात सहन होत नाही। तसंच तुला होत नाही ना? हो। मग शाळेतली कुठली अशी गोष्ट आहे की जी तुझी शिस्तीने तुला बदलायची वाटते? म्हणजे मुलं जे मस्ती करतात ना त्यांना जास्त ओरडा मिळत नाही। काय करतात? म्हणजे आता एखादा गोंधळ करत असेल ना आता त्याला चूप बस किंवा धडे वगैरे लिहायला लावतात पण जास्त नाही मस्ती त्याला म्हणजे गोंधळ केल्याला जास्त हे शिक्षा नाही करत। हो ना? थोडीफार करतात। आता मला एक अगदी प्रायव्हेट गोष्ट सांग स्वतःला दंगा करायला आवडतो? थोडा आवडतो करायला पण शिस्तीचा हे नाही म्हणजे शिक्षेपर्यंत नाही करत। आणि काय आवडतं तुला? म्हणजे मला ना असे थोर पुस्तकं वाचायला आवडतात थोरांची त्यांच्यासारखं वागायला आवडतं। थोरांसारखं? हो। म्हणजे कोणासारखं? शिवाजी महाराज मला खूप आवडतात। त्यांची कुठलं वैशिष्ट्य आवडतं तुला महाराजांचं? ते जे गनिमी गावाने जे लढतात ना ते मला लढायचे ना ते मला खूप आवडायचं। म्हणजे 4थीचा इतिहास आहे ना तो मी अजून सुद्धा माझ्याकडे ते पुस्तक आणि मी जपून ठेवले ते। हो। काय गनिमी कावा म्हणजे काय? म्हणजे असं लपून छपून शत्रूवर हल्ला करायचा। तू केलास कधी? म्हणजे कोण वाईट वागलं ना आणि माझ्याकडे पुरावे नसले तर मी लपून छपून त्याच्यावर मॅडमना असं सांगून त्यांना शिक्षा करायला लावते। पुरावे जमा करतेस बरोबर? लपून छपून? माझ्या मैत्रिणी पण मला साथ देतात। मैत्रिणी साथ देतात? गनिमी काव्यांची महाराजांची तिने आदर्श ठेवून गनिमी काव्याने ती शिक्षा देते। ऑल द बेस्ट तुला श्रुती। अशीच तू शिस्तीने वाग जरा कमी शिक्षा दे पण मुलांना। ऑल द बेस्ट। हा जो माझ्याबरोबर मुलगा बसलाय ना याचं नाव आहे सार्थ आणि मी असा का बसलोय माहिती आहे का? कारण हा वर्ग चालू असताना असाच बसतो तिकडे पाठ करून अनेकदा बाईंकडे मागे वळून हा गप्पा मारतो हो ना सार्थ? किती गड असतोस रे तू। तुला शिक्षा होतच नसेल ना मागे वळून बसला तरी? हो पण तू नेमकं समोरनं बाईचं छान शिकवतायत अशा वेळेला तू उलटा का वळतोस? सांगायचा अभ्यास घ्यायचा असेल तर मी वागे वळतो। म्हणजे तू अभ्यासातच बोलत असतोस ना बाकी काही दंगा तू कधीच करत नाहीस ना? कधी कधी करतो। कधी कधी अजून काय काय करतोस तू? मुलांना दंगा मस्ती करतो सरांना चिडवतो। सरांना चिडवतोस? चिडवतोस म्हणजे काय करतोस?
त्या मॅडम ओरडतात त्यांना चिडवतो. चिडवतोस म्हणजे? म्हणजे आता गाडगे सर असतील आम्ही गाडगे बाबा म्हणतो. गाडगे सरांना गाडगे बाबा म्हणतोस तू? खरं? अजून काय आवडतं तुला करायला? मला आणि क्रिकेट खेळायला आवडतं. हो. आणि काय आवडत नाही? शाळेत आलं की मला ही गोष्ट एकदम बोर होते. असं काय होतं? समाजशास्त्र, भूगोल, विज्ञान ते भूगोल नाही आवडत. आवडत? अजिबात नाही. काय असतं भूगोलात? ही शेतं ती शेतं काय आहे तुम्हाला सध्या? हवामान एक धडा आहे. मग हवामान कसं असतं रत्नागिरीचं? सांग तरी बाबा. ते मुंबईच आहे. नाही पण असं लिहिणार आहेस का पेपरात? रत्नागिरीचे हवामान कसे असते मुंबईसारखे? पण भूगोलाचा अभ्यास कर. हां, कारण भूगोलात छोट्या छोट्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. तुला तर माहिती आहे का दिशा कुठल्या कुठल्या असतात? सांग. पूर्व कुठल्या बाजूला? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. पूर्व, पश्चिम, उत्तर. बघा नक्की. इकडे पूर्व तर इकडे उत्तर. नाही, पूर्व दक्षिण, पूर्व दक्षिण, उत्तर दक्षिण. पूर्व दक्षिण उत्तर दक्षिण. 2 दक्षिण दिशा बाय सार्थ. पूर्वेला काय आपलं? सूर्य. उगवतो. पश्चिमेला मावळतो. उत्तरेला कुठलं आपलं गाव आहे आपल्या देशामध्ये? सगळ्यात थंडी असते कुठे? इकडे. इकडे म्हणजे कुठे? दक्षिण, उत्तर. अरे बघू एवढं टेन्शन घेऊ नको. दक्षिण उत्तर बित्तर. मी काय तुझी परीक्षा द्यायला थोडी झालोय. मस्त अभ्यास कर. 4 दिशा असतात एवढं तुला माहिती आहे ना. खूप आहे. योग्य दिशेला जाणं महत्वाचं आहे. माहिती आहे का? दिशा माहिती नसेल तरी चालते पण तू योग्य दिशेला तोंड करून बस. तू काय होतं पूर्वेकडे टीचर असतात आणि तुझं तोंड कुठे असतं? पश्चिमेकडे. तेवढं फक्त तू पूर्वेकडे कर. गाडगे सरांच्या वेळी मुख्य म्हणजे. ओके, ऑल द बेस्ट. आणि आता माझ्याबरोबर आहेत वेदशास्त्र संपन्न श्री धुंडीराज जोगळेकर. नमस्कार. नमस्कार. कसं आहेस तू? मी ठीक आहे. तुम्ही कसं आहात? मी पण छान. तुला कोणी शिकवले वेद? मी घरीच वेद शिकतो आणि शाळेत सुद्धा शिकतो. शाळेत पण शिकतो? शाळेत वेद शिकवतात सगळ्यांना? नाही, शाळेत शिकतो. शाळेत? अच्छा, शाळा शिकतोस आणि घरी वेद शिकतोस. व्हेरी गुड. तू 2 गोष्टी एका वेळी शिकतोस. होय. काय शिकलास वेदांमधलं? वेदांमध्ये एक पवमान नावाचा मोठा घटक आहे. तो माझा संपूर्ण पाठ आहे. साधारणतः एक 700 ते 800 ओळींचा तो घटक आहे. 700 ते 800 ओळी? हां थोडं म्हणून दाखवतोस? हां, चालेल. मी पहिला अध्याय म्हणतो. हरिः ओम स्वादिष्ठया मदिष्ठया पवस्व सोमधारया इंद्राय पातवे सुतः रक्षोहा विश्वचर्षणिरभयो निमयो हतं द्रुणासधस्थमास दत्त वरिवो धात मो भवमौहिष्ठो वृत्रहन्त महा पर्षिराधो मघोनाम् अभ्यर्षमहानान् देवानां वीतिमन्धसा अभिवाजमुतश्रवाः त्वामच्छाचरामसि तदिदर्थं दिवे दिवे इंदोरेन आससाः. हा एक वर्ग. किती छान वाटला. तुझे उच्चार किती स्वच्छ झालेत. ही मुलं किती भारी आहेत बघितलं का तुम्ही? मला असं वाटलं होतं की आपण शाळांमध्ये जायचं, महाराष्ट्रभरच्या मुलांना काही गमती सांगायच्या, पण होतंय उलटच. मी शाळांमध्ये जातो आणि मुलंच मला असं काय काय सांगतात जे आयुष्यात मीच ऐकलेलं नव्हतं. आणि मला माहितीच नव्हतं की इतकी छोटी मुलं 700-800 ओळीचं पवमानाला पाठ असेल. आता तू म्हटलास ते काय तसा? ह्याच्यामध्ये म्हणजे विष्णूबद्दल सगळी माहिती, विष्णूची स्तुती केलेली आहे आणि म्हणजे विष्णूला प्रसन्न करण्यासाठी हे पवमान आहे. तुम्हाला मोठेपणी काय व्हायचंय तुला? मला सायंटिस्ट व्हायचं आहे आणि त्याचबरोबर वेदामध्ये सुद्धा पंडित व्हायचं आहे. आणि मला एक जंतू किंवा अणू म्हणून शोधून काढायचं आहे ज्याचं अन्न प्लॅस्टिक आहे. हा, मी तो सगळं प्लास्टिक खाऊन टाकेल आणि प्लास्टिकच संपेल. क्या बात आहे. कसली आयडिया आहे. एक तर सायंटिस्ट व्हायचंय आणि वेदामध्ये पण पंडित व्हायचंय. काय कॉम्बिनेशन आहे. धुंडीराज जोगळेकर नाव अजून काही वर्षानंतर खूप मोठं असू शकतं, असेलच असं मला वाटतंय. पण त्याच्या डोक्यात जी आयडिया आली आहे की असा एक जंतू शोधून काढूया, असा एक प्राणी तो सगळं प्लास्टिक खाऊन टाकेल. तर एकूणच तुला सायंटिस्ट होण्यासाठी आणि वेद संपन्न होण्यासाठी आणि सगळ्याच गोष्टीसाठी खूप शुभेच्छा देतो. आणि आता माझ्याबरोबर चिन्मय आहे आणि तो काहीतरी घेऊन आलाय. तर हे काय बाबा? एक मॉडेल आहे. मॉडेल कसलं? आईन्स्टाईनचे सिद्धांत. त्याचा सिद्धांत असा की अवकाशात ज्या वस्तू असतात, ग्रह तारे, त्यांचे जेवढं वस्तुमान असतं
तेवढ्या त्या स्थलकालाला वक्रता येते. आता सूर्याचा वस्तुमान तिथे इकडे वक्रता आलेली बघा दिसते आपल्याला. ठीक आहे. आता जर आपल्या पृथ्वीची, नेपच्यून, मंगळ, गुरु असे ग्रह असतात, त्यांची कक्षा लंबवर्तुळाकार का असते आणि प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो. तर इकडे अवकाशाला वक्रता पडल्यामुळे इथे ग्रह इकडे येऊन या वक्रतेमुळे इथे गतिशील होतात. त्याच गतीत पुन्हा येतात व इथे वक्रता कमी असल्यामुळे इथे मंदावतात. मग पुन्हा इथे वक्रता जास्त होत असल्यामुळे पुन्हा गतिशील होतात. हे सगळं मी पुस्तकं वाचलंय. कसली पुस्तकं? हे शाळेच्या पुस्तकात आहे? शाळेच्या नाही, मग अशी वेगळी अशी पुस्तकं आहेत. पण हे तू जे करतोयस ते काहीतरी सॉलिड भारी आहे, एवढं मला तुझ्या डोळ्यात दिसतंय. खोडकरपणा करतोस तू का करतच नाहीस? कारण तू सायंटिस्ट आत्ताच दिसतोयस. का तुला सांगायला लागतं आई बाबांना की जरा दंगा कर वगैरे? माझ्या आई नेहमी ओरडत असते मी दंगा करत असतो. काय करावं असं वाटतं तुला खगोलशास्त्रात वेगळं? कशाविषयी आकर्षण वाटतं? मला ग्रहाचं आकर्षण वाटतं. ग्रहांचं? हो. पृथ्वीवरच्या कुठल्या तरी गोष्टीचं वाटत असेल का? फक्त ग्रहांचं वाटतं? पृथ्वीवरच्या म्हणजे कशा की 7 आश्चर्यांपैकी कोणतं ते बघायचे तुला? बघशील तू नक्की. तू एवढा आहे बघ सायंटिस्ट झालास ना की तू सगळ्या देशात तुला बोलवतील. मग ती आश्चर्य बघ. जेव्हा तू जाशील कुठल्या तरी कॉन्फरन्सला सांगशील की मी फाटक हायस्कूलचा आहे. पण शाळेला विसरू नकोस की किती मोठा शोध लावलास तरी हे लक्षात ठेव की हे मॉडेल पहिल्यांदा तू शाळेत केलं होतंस. बरोबर आहे? ऑल द बेस्ट. आणि आता मधली सुट्टीमधला हा नवीन खेळ फ्रुटी बरोबर. आपण गावामध्ये डोक्यावर हंडे घेऊन जाणाऱ्या बायका अनेकदा बघितल्या आहेत, पण ही मुलं डोक्यावर हा फ्रुटीचा टेट्रा पॅक घेऊन चालणार आहेत. 5वी ते 9वी मधली मुलं आहेत. सगळ्यांनी डोक्यावर हा फ्रुटीचा टेट्रा पॅक घेतलाय. बघूया कोण जिंकतंय, डोक्यावर कोण सांभाळून नेऊ शकते फ्रुटीचा टेट्रा पॅक. आणि आता रेडी? अरे क्या बात है मित्रा, क्या बात है. आणि हा 6वीतला प्रतीक जिंकलेला आहे. प्रतीक क्या बात है. प्रतीकला सगळ्यांनी आपापल्या हातातलं फ्रुटी द्या बरं. प्रतीक इज अ विनर. तेव्हा हा फ्रुटी स्पेशल गेमचा विनर आहे प्रतीक 6वीतला. मधली सुट्टी, मधली सुट्टी. फ्रुटी सोबत मधली सुट्टीमध्ये आता वेळ आली आहे तुमच्या खूप आवडत्या गोष्टीची. जी गोष्ट मोठ्यांना काही केलं तरी मिळत नाही, फक्त लहान आमच्या मित्रांनाच मिळते. ती म्हणजे मधली सुट्टी मधली जादूची कांडी. जर मला जादूची कांडी मिळाली तर शाळेची 7ची वेळ बदलून 11ची ठेवीन. मला जर जादूची कांडी मिळाली तर शाळेसाठी जे 4 भिंतीचं बंधन असतं ते तोडून निसर्गात एक अनुभवी शाळा बनवेन. मला जर जादूची कांडी मिळाली तर मी सगळ्या शिक्षकांना गायब करून मुलांच्या डोक्यावरचं ओझं कमी करेन. मला जर जादूची कांडी मिळाली तर मधली सुट्टी हा कार्यक्रम 1 तासाचा आहे तर 4 तासाचा करेन. मला जर जादूची छडी मिळाली तर जगात जी जी माणसं चांगलं काम करतात त्यांना दीर्घायुष्य लाभू दे अशी मी तिच्याजवळ इच्छा व्यक्त करेन. शाळेत शिकवली जाणारी कविता आणि नंतर आपल्याला गाण्यातून भेटणारी कविता ही एकच असते. याचा थांग पत्ता बहुतेक वेळेला शाळेतले मराठीचे शिक्षक अजिबात लावून देत नाहीत. पण या शाळेत कवितेकडे थोड्या वेगळ्या नजरेने बघितलं जातं आणि म्हणूनच कविवर्य सुरेश भटांची ही कविता याचा आपल्याला सगळ्यांनाच अभिमान वाटतो. आणि माझ्या मित्रांनी कौशल इनामदारनेचं फार सुंदर गाणं केलंय. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी.
राणीसाहेब मारू नका हो, राणीसाहेब मारू नका. अहो नका मारू, मी देशाचा राजा आहे हो, आणि आता दरबारात आलोय. फक्त मारू नका, मला मारू नका. लाटणं खाली ठेवा, लाटणं खाली ठेवा, मारू नका, लागतं खूप ते. नमस्कार मंडळी, नमस्कार. मला सांगा आता दरबारात काही रे हाल हवाल? हो काय, राज्यात सगळीकडे कसं दंगली, गोंधळ, भ्रष्टाचार सगळं चालूच आहे. बरं मग ठीक आहे. आज आपल्या खास दरबारात काही खास आहे काय होय, आज एक स्पेशल आहे. एक कवी महाशय आलेला आहे. होय, काय त्याचं नाव कवी बोगस. अच्छा, मग त्यांना मानाने हात पाठवून द्या. हा, येऊ दे. मुजरा महाराज, मुजरा. हे काय केलं? मुजराच केला ना, मुजरा. हा असा आमच्यात असाच करतात बाबा. बरं, तुम्ही पण लहान जास्त की रे बाबा. हो, आपले नाव सांगा. माझं नाव दिव्यात टाकला कापूर त्यातून आला धूर. बरं का, दिव्यात टाकला कापूर त्यातून आला धूर. माझं नाव नुपूर, दिसायला मी करीना कपूर. काय कविता आहे. बरं ठीक आहे, ऐका माझ्या नवीन कविता. मढ्याच्या टाळूवरचं हे काय आहे? हा माझा नवीन कविता संग्रह आहे. ऐकवाय कधी? ऐका. कुठे गेली ती मेली? हा, आधी केले मुंबईवर हल्ले. आधी केले मुंबईवर हल्ले, आता तुरुंगात खातोय रसगुल्ले. याच्या सुरक्षेवर होतोय कोट्यानी खर्च, पण मिळत नाही याला तिकीटवरच. वा, कसाबला दिले फाशी, महाराज चेहऱ्यावर बघा माशी. झाली काय कविता संपली? हो, काय हे मला मारलं तुमची ही हिंमत? अरे उठला. राम नाम सत्य है, राम सत्य. ए मला पकडायचं नाही. हा, अरे काय 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 माझे विडंबन गेले त्याने. हो, तुमचे विडंबन म्हणजे काढली तुमची लाज. तुमच्या सत्तेचा आलाय तुम्हाला माज. जनतेची खास प्रधानजींना आवडते मुमताज. पण कवी महाशय, तुम्हाला काय दुसरे धंदे नाहीत काय हो? आहेत ना. हो इकडे प्रधानजी, आधी उद्योगधंदे म्हणा. लोक पुढे ऐकवा काय कविता बिविता काय? छे, कवितांचा कंटाळा आला. मी शायरी करते, ऐकायची? हा, ऐकू ऐकू. मुंबई पुणे दिल्ली होतात बॉम्बस्फोट. मुंबई पुणे दिल्ली होतात बॉम्बस्फोट. त्यातूनच राजकारणी भरतात. हो, पोटाला नाही हात लावायचं. देशात सर्वत्र होत आहेत चोऱ्या. देशात सर्वत्र होतात चोऱ्या, त्यातूनच राजकारणी भरतात ती चोऱ्या. आधी या कवीला बाहेर काढा. हा, चला हो, चला तुम्ही. वाट हा शब्द जो दिशा दाखवतो आणि दशाही. सावधान, पुढे चांगला रस्ता आहे. ही ग्राफिटी इथल्या शाळेतल्या मुलांनीच लिहिली आहे. त्यांच्या अलगूज नावाच्या बक्षीस मिळालेल्या या त्यांनी तयार केलेल्या मॅगझिनमध्ये. तर बाळांनो, सावधान, पुढे चांगला रस्ता आहे असं का लिहावं असं वाटलं? एवढे खराब आहेत रस्ते रत्नागिरीमध्ये? हो आहेत, पण आता कसं आम्हाला सवय झाली आहे, त्याच्यामुळे जर साधा रस्ता असेल किंवा खड्डे नसलेला रस्ता असेल तर आम्हाला अगदी चुकचुकल्यासारखंच वाटतं. तुम्ही मला सांगा, आम्ही सगळेजण असं म्हणतो ना की चला आता सुट्टी लागली, आता कुठे जायचं? तर मग कोकणातल्या बीचवर जाऊ, मग कोकणात जाऊन आंबे खाऊ, मग तिथले मस्तपैकी समुद्रावर फिरायला जाऊ. तसं इथल्या लोकांना कुठे फिरायला जावं असं वाटतं? तुला कुठे वाटतं फिरायला जावं असं? सर, आता तुम्ही म्हणता ना की आम्हाला रत्नागिरीत यावंसं वाटतं, तसं आम्हाला तुम्ही पुण्यात राहता पुण्यात यावंसं वाटतं. का रे? कारण आता आम्हाला रत्नागिरीच्या वातावरणाची सवय झाली आहे ना, आणि त्याच्यामुळे आम्हाला पुण्यातलं वातावरण वेगळं असतं. वेगवेगळ्या गोष्टी बघाव्याशा वाटतात. आमच्या रत्नागिरीचे बीचेस तुम्ही घाण करता, बाहेरची लोक ट्रिपला येऊन, असं अजून कोणाला बोलायचंय? म्हणजे आता समजा मांडवीच्या समुद्रावर गेलं तरी तिथे घाण असतेच, आणि भाटाच्या समुद्रावर गेलं तरी तिथे पूर्वी नसायची, पण आता इतकी वर्दळ असते की तिथेही आता घाण झालेलीच आहे. अजून कोणाला बोलायचं या विषयावर?
पूर्वीच्या काळी रत्नागिरीमध्ये बीचेस होती ती स्वच्छ होती, पण नंतरच्या काळामध्ये जसा पर्यटकांचा कल रत्नागिरीकडे आणि पर्यायाने कोकणाकडे वाढला तेव्हा ही बीचेस खराब झाली. पण त्याला रत्नागिरीतले किंवा कोकणातल्या लोकांचीही तितकीच भूमिका त्याच्यामध्ये आहे की त्यांनीसुद्धा बीचेस स्वच्छ ठेवण्याचं काम केलं पाहिजे. कारण दुसरीकडे असं सुद्धा बोललं जातं की पर्यटन हा त्या शहराचा एक महत्त्वाचा घटक आहे. मग दुतोंडी बोलून तर आपल्याला चालणार नाही ना. घंटाडा दुतोंडी हा शब्द ह्या वयातला मुलगा बोलतोय म्हणजे मराठी भाषा इज सेफ नाही, मराठी भाषा सुरक्षित आहे. बरं, आता मला ज्याच्याविषयी काही माहिती नाही असा एक प्रश्न तुम्हाला विचारतो. कसं काय चाललंय हापूसचा व्यवसाय सध्या रत्नागिरीमध्ये? यंदा कसं काय पीक मोहर गळला वगैरे काय? तसं थंडीमुळे बराचसा मोहर गळलेला आहे. पाहिलं ना, यांच्याकडनं ऑथेंटिक माहिती ना त्या गावातल्या मुलांकडनंच मिळते. काय लिहिले बाई, काय वाटतं तुम्हाला? आंबे कमी आहेत. आंबे कमी आहेत असं कसं चालेल? आहेत. पण मला असं वाटतं तुम्ही इथला फार आंबा एक्सपोर्टच होता, आम्हाला पुण्या मुंबईत मिळतच नाही. डायरेक्ट तुम्ही अमेरिकेत इंग्लंडमध्ये पाठवतो ना, पुण्या मुंबईत पण पाठवता ना? हो. मग ठीक आहे बाबा. मला एक सांगा, आत्ता तुम्हाला समजा सांगितलं की रत्नागिरीतली एक गोष्ट मला बदलाविषयी वाटते, कुठली बदलाल? आमच्या रत्नागिरीतला जेवढा आत्तापर्यंतचा कचरा किंवा काय घाणीसारखं जे जे काय जमलेलं आहे ते सगळं नष्ट करावं असं वाटतं. 9वीतले पण इकडे काही ताई बसल्यात. कसं वाटतंय आता की आता एक 10 वर्ष आपण सगळ्या आयुष्याचा एवढा महत्त्वाचा काळ इथे आपण काढला आणि आता एकदम माजी विद्यार्थी, एक वाक्य मला सांगा की शाळा तुमच्यासाठी काय आहे सांगा मला. एक कुटुंब दिलं शाळेने. पुढे? अमूल्य ठेवा जो आयुष्यभर लक्षात राहील आमच्या. अभिमान वाटतो की आम्ही या शाळेचे विद्यार्थी आहोत याचा. आमच्या शाळेने आम्हाला एक खूप छान असं घर दिलं आहे की आम्हाला वाटलं की कंटाळा आला आहे तर कुठे आम्ही मोठे होऊ तेव्हा जायला असं कुठे वाटलं तर आम्ही नक्की शाळेतच येऊ, कारण आमच्या या शाळेत खूप आमच्या छान आठवणी आहेत की ज्या आम्ही शेअर करू. शाळेने आम्हाला खूप संधी दिल्या वेगवेगळ्या, म्हणजे अनेक क्षेत्रात पुढे पुढे जाण्यासाठी पहिला पाया जो रचला गेला तो ह्या शाळेत रचला गेला. शाळेने आम्हाला आयुष्यभर पुरणाऱ्या संस्कारांची शिदोरी दिली. हे ऐकतानाच इतकं छान वाटतंय की शाळेने मला कुटुंब दिलं, शाळेने मला घर दिलं, शाळेने मला संस्कार दिले. आणि हे खरं तर फक्त आत्ता शाळेत असणाऱ्या मुलामुलींना वाटतं असं नाही, सगळ्यांनाच वाटत असतं. मला एका रात्री फोन आला तिचा घरी की केदार, तू मला कितपत बहीण मानतोस मला माहीत नाही, पण मी तुला भाऊ मानते. आणि आत्ता माझ्या दारामध्ये जवळजवळ 200 ते 250 हिंदू लोक दार माझं तोडायचा प्रयत्न करत आहेत. जी व्यक्ती ज्युनियर KG पासून 10वीपर्यंत जिला मी कधीच मुस्लिम मानली नाही, ती एका क्षणात मला कळली की ही मुस्लिम आहे. मधली सुट्टी मधली सुट्टी. एखादा माणूस कला क्षेत्रात एक नाही अनेक गोष्टी उत्तम करू शकतो. तो उत्तम लिहितो, उत्तम दिग्दर्शन करतो, माझा तो आवडता गायक पण आहे, तो उत्तम नाचू शकतो, तो उत्तम अभिनय पण करू शकतो. पण ही व्यक्ती शाळेमध्ये काय काय शिकते, तर हे सगळं शाळेतच शिकते. शाळेत असताना काय काय करते याच्याविषयी मला प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळे आता माझ्याबरोबर आहे केदार शिंदे. केदार शिंदे, कसा आहेस तू? सलील यार, जाम मजा आली यार. 23 वर्षानंतर शाळेत आलो आहे. म्हणजे आधी एक तर ज्युनियर KG पासून ते पार 10वीपर्यंत या शाळेत शिकलो आणि खूप अटॅच्ड होतो शाळेशी. मग माझ्या अजूनही काटे येतात. आणि असं बोलायचं म्हणून नाही म्हणत आहे की जे आपलं ठरलेलं असतं ना टिपिकल अशा शोमध्ये आल्यानंतर मला शाळेबद्दल काय वाटतं वगैरे वगैरे. पण गिरण गावातून आलो ना, त्यामुळे गिरण गावात एक्झॅक्टली जे संस्कार होतात आपल्यावर ते शाळेत होतात. ते माझ्या सगळ्या शिक्षकांनी आणि माझ्या मित्रांनी माझ्यावर जास्त संस्कार केले.
अभ्यासाव्यतिरिक्त शाळा तुझ्यासाठी काय काय तुला शाळेने दिलं असं म्हणलं तर किती मोठी यादी आहे? नाही, खूप मोठी यादी आहे. मला कॉन्फिडन्स या शाळेने दिला. मला पहिली स्टेजवर उभं राहण्याची संधी शाळेने दिली. आता मी कुठल्याही स्टेजवर उभा राहतो, मी डिरेक्ट करतो, मी लेखन करतो, मी गातो किंवा मी अभिनय करतो. या सगळ्या गोष्टींचं जे बाळकडू आणि ते पहिलं व्यासपीठ जे असतं ते या शाळेने दिलं. त्यामुळे इथे जर झालं नसतं तर मग आता जे काय चालू आहे ते झालं नसतं. त्यामुळे तिथून ज्या रॉ होतो ना, रॉ मटेरियल जे फुलवण्याचं काम केलं या शाळेने केलं. शाळा फक्त तू आणि शाळा नाही, तुझ्या वर्गातली मंडळी असल्याशिवाय ती कंप्लीट होणार नाही तुझी शाळा. आपण त्या सगळ्या गँगला बोलूया, त्यांच्याबरोबर तुझ्याशी गप्पा मारायला जास्त मजा. नक्की नाही. आता हे सगळे इथे जमले आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्सुकता आहे आणि आनंदही सगळे इतके छान दिसत आहे शाळेत आल्यावर परत. तर मला एक एक वाक्यामध्ये ना आपण डॉक्टरांपासून सुरुवात करूया. नाही, डॉक्टरांपासूनच सुरुवात होणार आहे. ठीक आहे. केदार, शाळेतला केदार. दरवेळी डान्समध्ये आम्ही भाग घ्यायचो, तो सगळी मदत करायचा, त्याची फुल फॅमिली इन्वॉल्ड असायची आणि आम्ही नेहमी प्राईज मिळवायचो. बेसिकली जेवढं मला माहिती आहे की केदार हा उत्कृष्ट लीडर होता 10वीपर्यंत आणि शेवटपर्यंत त्याच्या ज्या म्हणजे लिडरशिप क्वालिटीज होत्या त्या जराही कमी नाही किंवा जास्त झाल्या नाहीत तोपर्यंत. केदार तेवढाच खोडकर देखील होता हे मला वाटतं 6वी-7वीमध्ये किलबिलमध्ये एक प्रोग्राम केलेला आणि तो शिरीष कुमार म्हणून एक प्ले होता. शेवटचा एक सीन होता ज्याच्यामध्ये तो शिरीष कुमार लास्टला म्हणजे त्याला अमरत्व प्राप्त होतं. तेव्हा केदारच्या मला वाटतं नाकावरती का असं तोंडावरती माशी बसलेली, तेव्हा तो मेलेला असं दाखवलं आहे आणि त्याच्या तोंडावरती का नाकावरती माशी बसलेली, पण तरी देखील केदार अजिबात हलला नाही. बिंग अ व्हेरी स्मॉल चाइल्ड त्यावेळेस, तर इट वॉज क्वाईट ऑब्वियस. गोल असा होता की म्हणून मी अभिनय सोडला, कारण माझ्या चेहऱ्यावरची माशी पण उडायची नाही. एक सगळेजण विसरले, केदार वॉज अ सार्जंट इन NCC. तो पण एक लिडरशिप क्वालिटी होती आणि तेव्हा आम्ही NCCमध्ये आमचा सगळ्यांचा लीडर होता, तर आम्ही कॅम्प वगैरे केले, ती पण एक आठवणी आहेत. तुला असं तेव्हा असं ग्लॅमर होतं की अरे शाहिराचा नातू क्या बात आहे असं? नाही, असं काही नव्हतं. एक मात्र खरं की या सगळ्यांना किंवा माझ्या सगळ्या शाळेला किंवा माझ्या सगळ्या सरांना अभिमान होता की शाहीर साबळेंचा नातू आपल्याकडे शिकतोय. पण कसं आहे की ना, फार वेगळ्या लेवलनी कधीच या लोकांनी माझ्याकडे बघितलं नाही आणि मला पण ती इच्छा नव्हतीच कधीच की अच्छा मी साबळेंचा नातू आहे म्हणून. मग काही शिकताच आलं नसतं. एक मात्र खरं की बाबांचा नातू असल्याचा फायदा कुठे झाला तर तो गॅदरिंगमध्ये झाला. म्हणजे व्यवस्थित बने बनाए सब प्रोग्राम्स मिल जाते थे. एक तर गाणी बाबांची आणि मग काय करायचं चॉईस असेल तुझ्याकडे की हे का म्हणजे तुला आठवतं का मल्हारवारी आत्ता आपण फेमस आहे ना, आम्ही मल्हारवारी मला वाटतं 6वीत केलं. मी यांच्या सगळ्यांचा मल्हारीवारी बसवलो होतो. एखादा असा ठळक दंगा आठवतोय का? दुसरीमध्ये म्हणजे सेकंड स्टँडर्डमध्ये इंग्लिश मिडियम आणि मराठी मिडियम A आणि B डिव्हिजनमध्ये काहीतरी इश्यू झाला होता छोटासा आणि तेव्हा 2 क्लासेसमध्ये एकदम जोरदार अशी दंगल उसळतं ना, त्या टाईप झालं होतं. आणि कंपॉस बॉक्स म्हणजे बेसिकली बॅग, स्कूल बॅग, डबा, खायचा डबा, त्याच्यातलं काय नव्हतं. म्हणजे सगळे वॉटर बॉटल्स सगळं फेकून, पेन्सिल सगळं फेकून मारलं आणि याच्यात हा लीडर होता तेव्हा की हे फेका ते फेका. बरं, प्रतिस्पर्धी कोण होतं माहिती का? मोठा अंकुश. दुसरी माझ्या आणि त्याचं भांडण आणि मारामारी. पण याच्यावर शाळेत ज्या काही प्रतिक्रिया उमटल्या असतील भरपूर, त्या मला वाटतं तुमच्यापेक्षाही तुमच्या सरांकडनं ऐकूया. तर तुमच्या शिक्षकांना आपण बोलूया. तर तुम्हाला काय आठवतं पटकन केदार आणि शाळा असं म्हणलं? केदार म्हटलं की एक मिश्किल विद्यार्थी की जो मिश्किलपणा अजूनही त्याच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसतोय. मी सरांना हे सांगेन की आता मराठी हा सब्जेक्ट सर, मी मराठीमध्ये लिहितो ना आता, आणि मराठीमध्ये ती गोष्ट
सादर करतो तो मराठीचा पाया पक्का करण्याचं काम या सरांनी केलं. आणि शिस्त म्हणतो ना आपण, लिडरशिप क्वालिटी ती कुठून आली तर ती NCC मधून आली. त्यावेळेला शाळेमध्ये पद्धत अशी होती की NCC मध्ये येण्यासाठी मुलांमध्ये खूप स्पर्धा असायची, म्हणून आम्ही 7वीमध्येच मुलांना शिक्षण द्यायचो. आणि केदार त्यावेळेला 5वी-6वीत होता आणि प्रकृतीने अतिशय किरकोळ होता. आणि किरकोळ मुलांना, वजनाने किरकोळ असलेल्या मुलांना NCCत प्रवेश मिळत नाही असा त्याचा समज होता. आणि अभ्यासात सुद्धा तो काही फार हुशार नव्हता. आमची अट होती की सर्व विषयात पास झालेला विद्यार्थी NCCमध्ये पाहिजे. पण तो रोज सांगायचा म्हणून मी त्याला घेतलं नाही. आमच्या सिलेक्शनमध्ये, परेडच्या सिलेक्शनमध्ये तो सिलेक्ट झाला आणि म्हणून त्याला NCCमध्ये घेतलं. पण ती क्वालिटी आहे ना लिडरशिपची. मी सार्जंट होतो NCCचा 9वीत. मी पार्लमेंट चा लीडर, स्कूल वर्गाचा जो एक मुलगा असतो पार्लमेंट, तो मी होतो. आणि शाळेचा मुख्यमंत्री पण मी होतो. पण केदारचा आणखी मला एक प्रसंग म्हणजे एक आठवतं. हे तोपर्यंत मला आधी तेवढं माहिती नव्हतं. मी डिसिप्लिन इंचार्ज असल्यामुळे सकाळी उशीर येणाऱ्या मुलांना शिक्षा करण्याचं काम किंवा जरा त्याचं पंचनामा करण्याचं काम माझ्याकडे असायचं. आणि केदारच्या बाबतीत ते एकदा घडलं, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा. म्हणजे माझा नाईलाज व्हायचा की जरी माझा किती लाडका असला तरी उशीर आलाय म्हटल्यानंतर बाकी सगळ्यांना जी शिक्षा काय राऊंड मारायचं असेल काय असेल ती केदारला. मग मला कळलं की तो त्या आजोबांच्या लोकधारामध्ये जायचा, रात्री उशीर यायचा. ती ना का जशी वाकडी टोपी वगैरे घालून नाचायचं वगैरे, आठवतो का ते दिवस. आणि त्यामुळे त्याला उशीर यायचं. मग ते मला कळल्यानंतर त्याला मी सांगितलं आता ह्यापुढे तुला रोज 10 मिनटं, म्हणजे आमच्याकडे त्यावेळेला कामगार एरियामधली मुलं, बरीचशी मुलं पेपर्स टाकून, दुधाच्या पिशव्या घरोघर टाकून शाळेत यायची. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजूनही त्या गिरण गावातली जाण आहे ही शाळा. म्हणजे येता जाता त्या कामगार मैदानाच्या जवळ मी आत्ता किती वेळा गाडीने तिथून जात असतो, तेव्हा मला माझं लक्ष जातं आणि तेव्हा असं वाटतं, अभिमान वाटतो आपल्याला की बॉस RM भटमध्ये मी शिकलो. आणि आता वेळ आहे फ्रुटी संगे मधुर आणि खटाळ आठवणींची. नेहमीप्रमाणे मी बाटली गोल फिरवणार आहे. ज्याच्यापाशी डोकं थांबेल बाटलीचं ती व्यक्ती आपल्याला काहीतरी खास आठवण सांगेल. केदार, माझ्यावरच ती वेळ आहे. तुला सांगायचं. येस. एक आठवण नाही पण मी कबुली देतोय. आम्ही 88ला सगळे 10वी पासआउट झालो आणि खूप अटॅच पहिल्या दिवसापासून होतो, म्हणजे ज्युनियर KG पासूनच. आमच्यात एक मुलगी आमच्याबरोबर शिकायची, जिचं नाव तबस्सुम काझी. कसं आहे माहिती नाही, ते हिंदू, मुस्लिम, शीख वगैरे असले काही प्रकार शाळेत तर माहितीच नाही. तबस्सुम हे नाव का आठवतं माहिती तुला? तिला ना 6 बोटं होती, म्हणजे इथे एक एक्स्ट्रा बोट होतं आणि इथे, म्हणजे प्रत्येक हाताला 6 बोटं होती. ते इतकं व्यवस्थित आणि खूप बहिणीसारखीच. 93ची दंगल झाली ना, ती माझ्याच शेजारी राहायची किडवाई नगरमध्ये. आणि मला एका रात्री फोन आला तिचा घरी की केदार, तू मला कितपत बहीण मानतोस मला माहीत नाही, पण मी तुला भाऊ मानते. आणि आत्ता माझ्या दारामध्ये जवळजवळ 200 ते 250 हिंदू लोक दार माझं तोडायचा प्रयत्न करत आहेत. तो एकच बिल्डिंग अशी होती जी फक्त मुसलमानांची होती आणि तो अख्खा एरिया हा हिंदूंचा होता. आणि 93च्या दंगलीत कोणीच कोणाचं नव्हतं, म्हणजे कोणाला समजवायला जायचं हा एक प्रकार असायचा. तिथे ना ती खूप त्रासदायक घटना झाली की जी व्यक्ती ज्युनियर KG पासून 10वीपर्यंत जिला मी कधीच मुस्लिम मानली नाही, ती एका क्षणात मला कळली की ही मुस्लिम आहे. आणि मी खूप हतबल होतो, कारण प्रॉब्लेम असा होता की मी जाऊच शकत नव्हतो. पण एक मात्र खरं की मी त्या किडवाईनगर पोलीस स्टेशनच्या काही इंचार्जना बाबा ओळखत होते, बाबांनी फोन करून सांगितलं. मी नाहीच, कारण शाळेतलं आहे ना ते सगळं प्रकरण. मी बाबांना सांगितलं, बाबांनी फोन केला आणि बाबांनी सांगितलं की बाकी काही माहिती नाही, पहिल्या माळ्यावर माझ्या नातवाची मैत्रीण राहते तबस्सुम काझी, ही सुरक्षित राहिली पाहिजे. त्यानंतर सलील जवळजवळ 1.5 ते 2 महिने तिचा काहीच कॉन्टॅक्ट नव्हता. आणि मला असं वाटलं, कारण कळलं की त्या बिल्डिंगमधले बऱ्याच लोकांचे हाल झाले वगैरे वगैरे. आणि 2 महिन्यानंतर तिचा फोन आला आणि माझ्या जीवात जीव आला, कारण ती वाचली होती. क्या बात. मला आत्ता पण अंगावर काटा आला खरंच, कारण शाळा काय देते ह्याचं मला असं वाटत नाही इतकं चांगलं उदाहरण आज जगासमोर ह्याच्या इतकं चांगलं असेल की शाळा किती कनेक्ट देते, किती अटॅचमेंट देते. ह्याच्यानंतर मी काहीच बोलत नाही, कारण ही घटना आणि ह्याच्यातून मिळालेला मेसेज हा इतका मोठा होता की मी खरंच बोलत नाही. तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद देतो.
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. मधली सुट्टी, मधली सुट्टी. आणि आता तास आहे गोष्टीचा. खरंच किती लकी आहात तुम्ही सगळे यार, की असं मस्त आंब्याच्या झाडाखाली मी बसलोय, नारळाची झाडं आहेत आजूबाजूला आणि तुम्ही गोष्ट ऐकताय. तुम्हाला गोष्ट ऐकायला आवडते? व्हेरी गुड. आजची गोष्ट एका तुमच्या एवढ्याच मुलाची आहे. एक मुलगा असतो शाळेमधला, हा रागीट असतो. प्रत्येक गोष्टीवर त्याला कोणाचा तरी खूप राग येत असतो आणि तो खूप संतापून सगळ्यांना ओरडून ओरडून बोलत असतो. आईला, वडिलांना, भावंडांना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना, शाळेमध्ये मित्रांना. सगळेजण चिंतेत पडतात की ह्याला कसं शिकवावं आता, की चिडणं चुकीचं आहे, एवढं रागावून दुसऱ्याला बोलणं फारसं बरं नाही, कसं बरं शिकवावं. त्या वडिलांना एक आयडिया सुचते. ते मुलाला म्हणतात एक काम कर, आजपासून तुला राग आला ना की आपल्याकडे हे लाकडी टेबल आहे आणि इकडे एका बॉक्समध्ये खूप खेळे ठेवलेत. हे सगळे खूप सारे खेळे आहेत ना, त्याच्यापैकी एक खेळा घ्यायचा आणि खूप राग आला की त्या टेबलामध्ये ठोकायचा. कुणाला काही बोलायचं नाही. तो म्हणतो ठीक आहे. रागवलेलाच असतो तेव्हा आपण. मग हे सुरू होतं. पहिल्या दिवशी 15 खेळे, दरवेळी राग आला ठाक 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 खेळा. दुसरा खेळा, 12 खेळे, कधी कधी 20 खेळे. सगळं टेबल भरून जायला लागतं खेळ्यांनी, पण तो कोणाला काही बोलत तरी नाही. हा सगळा राग त्या टेबलवर आणि खेळ्यांवर. हळूहळू त्याचं रागावणं थोडं कमी व्हायला लागतं. मग वडील म्हणतात आता तुला एक आयडिया सांगतो. आता ज्या दिवशी तू अजिबात रागावणार नाहीस त्या दिवशी टेबलवरचा एक खेळा बाहेर काढायचा. त्यालाही आयडिया आवडते. पहिला दिवस जातो तो अजिबात कोणावर चिडत नाही. एक खेळा तो बाहेर काढतो, दुसऱ्या दिवशी अजून एक काढतो. असं करत बरेचसे खेळे बाहेर निघतात. मग वडील विचारतात आता बघ, आता टेबल पूर्वीसारखं दिसतंय का? मुलगा म्हणतो हो. ते म्हणतात नीट बघ, पूर्वीसारखं दिसतंय का? तो म्हणतो नाही. बाबा म्हणतात का नाही दिसत, ते सांग बरं पूर्वीसारखं. तो म्हणतो तिथे खेळे होते ना, ते मी ओढून काढले, पण त्याच्यामुळे जे टेबल खराब झालंय, सगळी भोकं पडली ती तशीच आहेत ना, त्यामुळे टेबल आता पूर्वीसारखं होत नाही. वडील म्हणतात तू काय शिकलास याच्यातून? तो खूप विचार करतो आणि मग त्याला कळतं की आपण काय शिकलो. की आपण एखाद्या गोष्टीवर राग जेव्हा काढतो, रागावून काहीतरी बोलतो, तर नंतर जरी आपण त्याला सॉरी म्हणलं, तो खेळा बाहेर काढला टेबलातून, तरी टेबल जे खराब झालं ते खराब झालं, हो की नाही? तसंच आपण कोणाला जेव्हा टोचून बोलतो, रागावून बोलतो, काहीतरी तुसडं बोलतो, दुष्टपणाने बोलतो आणि नंतर सॉरी म्हणलं तरी तो दुखावला जातो, तो दुखावला जातोच. बरोबर आहे? कशी वाटली गोष्ट? व्हेरी गुड. ही जी मधली सुट्टी मधली गोष्ट होती कशासाठी असते? नुसती ऐकायची नाही, त्याच्यावर आपल्याला काय वाटलं ते सांगायचं. कोण सांगतंय? चला सांगा. बोलण्याच्या आधी विचार करायचा. बोलण्याच्या आधी विचार करायला पाहिजे. क्या बात आहे. आता मला एकदा खेळत नव्हता ना, तेव्हा मला खेळायला घेत नव्हते, तेव्हा मी त्यांच्यावर रागवले आणि त्यांना खूप काय बोलले आणि नंतर विचार केल्यानंतर मला वाटलं की मी खूप बोलून गेले आणि ते बोलायला नको होतं, म्हणून सॉरी बोलले. पण ते मला माझं ऐकायला तयार नव्हते तरी पण. कारण काय झालं माहितीये का, तो खेळा खूपच आत मारला होता तो टेबलच्या, त्यामुळे तू ओढून काढलास तरी एवढं मोठं तिकडे तर टेबल खराब झालं असणार. पण मला राग आला तर मग मला काही सुचत नाही, मी लगेच बोलून टाकते. पण राग आला कीच काय करायचं माहितीये का, डोळे मिटायचे आणि 1 2 3 4 5 6 असे 100 आकडे मनात मोजायचे. पण ते येतपर्यंत मला लक्षात येतपर्यंत सगळं वेळ निघून गेलेली असते ना, त्यामुळे मी त्याला लगेच बोलून टाकते. हो ना. आज अशी खूप मुलांची वेळ निघून जाते बोलताना, म्हणूनच आज ही गोष्ट सांगितली. जे एकदम रागावून बोलतात आई बाबांची किंवा मित्रमैत्रिणींची, हो की नाही? हो. मग आजपासून नाही आता बोलणार ना? नाही. व्हेरी गुड. अजून कोण बोलणार आहे? आज मी शाळेत यायला निघालो तर 9:45 मॅडमनी शार्प शाळेत हजर राहायला सांगितलं होतं आणि 8:30 वाजले होते तरी मी तयार नव्हतो. म्हणून मी आईवर चिडचिड करायला लागलो की काय तू मला आज उठवलं नाहीस, तुझ्यामुळे मला उशीर होईल, असं वगैरे मी आईला बोललो. आई काय बोलली नाही, तिने सगळी तयारी केली होती. मी पटकन आंघोळ केली आणि शाळेत आलो. तेव्हा बरोबर 9:45 वाजले होते. पण आत्ता मला वाटतंय की मी आईला तसं बोलायला नाही पाहिजे होतं. मला इतकं बरं वाटलं. आणि आई तुझी टीव्हीवर हे ऐकेल ना, तर आई जवळ घेऊन तुला पापी देईल बघ नक्की, हो की नाही? व्हेरी गुड. गुड बॉय आहे तो. मला फार आवडला बाळा तो. अजून कोण आहे? मी आधी खूप चिडून बोलायचो. एक
बाकीच्यांवर. तर तेव्हा आत्ता तुम्ही जशी गोष्ट सांगितली तसंच मला बाबांनी उदाहरण दिलं की कोणावर असं बोलायचं नाही, कारण बोललं तर त्याच्या मनावर अशी छाप उठते की हा सगळ्यांवर ओरडतो, उगाच का आपण काय केलेलं नसताना, पुढे त्याचे परिणाम वाईट दिसतात. त्यामुळे मग नंतर मी रागवणं म्हणजे थोडंसं कमी केलं. एक गोष्ट अशी त्याच्यासाठी अजिबात तुम्हाला जास्त कष्ट लागत नाहीत, पैसे पण पडत नाहीत. कुठली माहिती आहे? छान हसू चेहऱ्यावर. बरोबर की नाही? की जे तुम्ही कायम दुसऱ्याला देऊ शकता आणि याच्या इतकी चांगली भेट दुसरी असू शकत नाही. काय? छान हसून दुसऱ्याशी बोलणं ही सगळ्यात स्वस्त आणि म्हटलं तर सगळ्यात महाग गोष्ट आहे. बरोबर? तर आजपासून तुम्ही आणि जे बघताय मधली सुट्टीचे सगळे प्रेक्षक, छोटे आणि मोठे पण महत्त्वाचे, चेहऱ्यावर प्लीज स्माईल ठेवा. दुसऱ्याला बोलताना 10 वेळा विचार करा. खेळे नंतर जरी काढले तरी टेबल खराब होतं. आपल्या प्रत्येकाच्या शाळेमधल्या काही कडू गोड आठवणी असतात. आपण दंगा केलेला असतो, कोणाला तरी खडू फेकून मारलेला असतो, कुठल्या तरी सरांचा बेदम मार खाल्लेला असतो, कधीतरी वर्गाच्या बाहेर उभे राहिलेला असतो. अशा सगळ्या तुमच्या मधुर आणि खटाळ आठवणी आम्हाला पाठवा, कारण आम्ही त्या सांगणार आहोत फ्रुटी संगे खटाळ आणि मधुर आठवणीमध्ये. आजची आठवण पाठवली आहे नागपूरच्या सोमलवार निकालस हायस्कूलच्या प्रांजली तारे या मुलीने. तिने असं लिहिलं आहे की मी आणि माझी मैत्रीण श्वेता, आम्हाला दोघींना आमच्या शाळेतल्या एका बाईंनी एका आठवड्यासाठी वर्गाच्या बाहेर थांबायला सांगितलं होतं आणि आम्ही रोज जाऊन त्यांना सॉरी म्हणायचो, पण तरी त्या म्हणायच्या वर्गात यायचं नाही. आणि या निमित्ताने आम्हाला आठवडाभर बाकीची सगळी शाळा बघता आली, शाळाभर फिरता आलं. तर या प्रांजली आणि श्वेता दोघींनाही शाळेची खूप आठवण येते, सोमलवार निकालस हायस्कूल. आणि खूप छान वाटलं ही आठवण वाचून. तुम्ही पण तुमच्या खटाळ आणि मधुर आठवणी आम्हाला पाठवा. आम्ही त्या फ्रुटी संगे खटाळ आणि मधुर आठवणीमध्ये सगळ्यांबरोबर शेअर करू तुमची शाळा, तुमचे मित्रमैत्रीण. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, आता सुट्टी लागते, पण या सुट्टीमध्ये कुठल्याही वयाचे कुठलेही मित्रमैत्रीण मोठ्या संख्येने भेटणार असतील तर तिथे मला बोलवा. मला यायला खूप आवडेल, तुमच्याशी गप्पा मारायला खूप आवडेल. या सगळ्या गोष्टी आमच्या ईमेलवर आम्हाला कळवा. या आठवड्याचा होमवर्क आहे, सगळ्यांनी आपापल्या मनातली तुम्हाला जी सुचेल ती एक गोष्ट लिहून आम्हाला पाठवायची आहे. मग ती चिवकाऊची असेल, राक्षसाची असेल, तर तुमची आणि तुमच्या मित्राची असेल. छोटीशी गोष्ट आम्हाला लिहून पाठवा. कदाचित पुढच्या एपिसोडमध्ये जी गोष्ट असेल ती तुमचीच असेल. तुमची गोष्ट पाठवा आमच्या या पत्त्यावर. मधली सुट्टी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. मधली सुट्टी @ZNetwork.com, झी मराठी @ZNetwork.com. मिलेगी छाव तो कहीं धूप में ही मिलेगी, असं गुलजारांनी म्हणलंय. म्हणजे सावलीचं महत्त्व पटायलाही आपल्याला उन्हात जायला लागतं. आपल्याला सतत कारण मुळात नाही नाही नको नको सगळं नापसंत. मला चांगला शर्ट मिळत नाही आहे, रस्तेच खड्ड्यांनी भरलेत, मला कोणी विचारतच नाही, मला कोणी मानच देत नाही, मला हे मिळत नाही ते मिळत नाही, सारखं सतत नापसंती. कशासाठी? सगळं असू नये. आणि हे आपण सगळे सतत नाही नाही नको नको वाईट साईड बोलणारे, अशा सगळ्यांनी एकदा माझ्या या मित्राला धीरज साठविलकरला भेटायलाच हवं. हाय धीरज. हाय सर. कसा आहेस तू? एकदम मजेत. व्हेरी गुड. तू चित्र छान काढतोस, कारण तुला मराठी पाऊल पडते पुढेमध्ये पण तुला एकदम स्पेशल एंट्री डायरेक्ट फायनलला बोलवलं होतं आणि स्पेशल प्राईजही दिलं होतं तुझं सगळं एक्सक्लुझिव्ह काम बघून. तुला हे कधी जाणवलं की आपल्या पायाच्या अंगठ्यामध्ये आणि शेजारच्या बोटामध्ये आपण तितकंच बारीक नक्षी करू शकतो, बारीक ग्रिप घेऊन गोष्टी करू शकतो? हे कधी जाणवलं तुला? जेव्हा मी लहान होतो तेव्हा काही मुलं शाळेत जायची दप्तर घेऊन, तेव्हा मला पण मनात असं वाटायचं ही मुलं शाळेत जातात का, आपण का नाही जावं असं जाणवायला लागलं. तेव्हा मी हळूहळू काही गुरु फाटक सर त्यांच्याकडे गेलो. त्या सरांनी मला शिकवलं, स्वतःच्या पायात पेन्सिल धरली आणि त्यांनी मला असं हळूहळू धीरज तू हे करू शकतोस, तू मागे हटू नकोस, तू हे करू शकतोस. म्हणून त्यांनी माझ्या स्वतःच्या हातातली पेन्सिल, पायातली पेन्सिल माझ्या पायात धरली आणि मी अलगद एक रेष ओढली. त्याच्यावर त्यांनी टाळ्या वाजवल्या. म्हणजे असं धरूया की तुला ज्या दिवशी हा शोध तुझ्या सरांमुळे लागला की आपण खरंच इकडे पेन्सिल पकडू शकतो, तर मला असं वाटतं तो दिवस तुझ्यासाठी असं होतं की तू नव्याने बघायला लागलास जगाकडे. नाही, तो असा दिवस ठरला की मी तो मरता मरता परत जिवंत झालो, असा तो माझा क्षण ठरला. आणि अशी रस्त्यावर चालताना जी अपंग माणसं दिसतात त्यांना पाहून मी स्वतः रडत असतो की यांना हातपाय असून आणि जे काही गरीब माणसं असतात त्यांनासुद्धा हातपाय असून ही गरिबी का मागतात. त्यांनी स्वतःचे हातपाय असून दुसऱ्याकडे कामाला जावं आणि स्वतःचं घर बसवावं चांगलं. आणि जे अपंग माणसं आहेत त्यांना पण मी असं त्यांची एक असं शाळा असेल तिकडे मी जाणार आणि मी माझी कला मी त्यांना सादर करणार आणि त्यांना सांगणार तुम्ही अपंग आहात याचं दुःख धरू नका, स्वतःच्या जिद्दीने आणि पुढे जा
आणि माझ्यासारखी कला तुम्ही शिका आणि मी तुम्हाला शिकवायला गरज पडली तर मी तुम्हाला माझ्या पायात पेन्सिल धरून मी तुम्हाला ती कला दाखवेन. तू जे आता हे बोललास ना की मला इतरांना पण स्फूर्ती द्यायची, तर फक्त अपंग नाही, मला असं वाटतं मी या क्षणापासून म्हणजे मधली सुट्टीने मला काय दिलं असं जर मला अजून काही वर्षांनी कोणी विचारलं तर मी हे नक्की अभिमानाने सांगेन की मधली सुट्टीने मला धीरज साटविलकर सारखा मित्र दिला. या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. मधली सुट्टी